निर्गुणमठ येथे श्री दत्तगुरू भगवंताचे दर्शन घेऊन मी भीमा व अमरजा या नद्याचा संगम होतो या ठिकाणी निघालो. हे ठिकाण निर्गुण मठापासून 2 ते 3 किलोमीटर अंतरावर आहे. येथे भगवान श्री नरसिंह व माता सरस्वती तीर्थस्नान करत असत व आजही येथे वास्तव्य करून भक्तांना गुप्त रूपाने आशीर्वाद देतात असा अनुभव आहे. येथे दीप प्रज्वलित करणे व नारळ अर्पण करण्याची प्रथा आहे. संगमाच्या काठावर औदुंबराचा वृक्ष आहे. येथे श्री दत्त भगवंत वास्तव्य करतात असा भक्तांचा अनुभव आहे. येथे गुरुचरित्राचे पठण केले जाते. तसेच ते शांतचित्तेने ऐकणे हा देखील सेवेचा भाग मानला जातो. येथून काही मिनिटाच्या अंतरावर भस्माचा डोंगर हे ठिकाण आहे. येथे भगवान परशुरामाने यज्ञ केले होते व त्या आगीतून भस्म निर्माण झाला असा येथे समज आहे. निर्गुण मठापासून 1 किलोमीटर अंतरावर कल्लेश्वर मंदिर आहे. येथे पंचमुखी गजानन मंदिर, नवग्रह मंदिर व भगवान शनिदेवाचे मंदिर आहे. श्री दत्तगुरू भगवंताच्या दर्शनाचा हा एक भाग मानला जातो.